नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताच कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण अविधवा नवमीला कोणाला जेव घालायचे आणि कोणाला नाही, आणि सासरे जर वारलेले असतील, सासू अगोदर वारलेले असतील तर सासरे त्यांच्या तिथीवर जेवू शकतात का? सासू अगोदर नंतर वारलेले असतील तर अशा वेळेस कोणी कधी कुणाला जेव घालायचे, तर ते ह्या व्हिडिओमधून आपण त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत। बघा, अविधवा नवमी 2025ला 15 सप्टेंबरला आलेली आहे आणि 15 सप्टेंबरला आपल्याला अविधवा नवमी साजरी करायची आहे। आता ज्यांच्या घरामध्ये सवाष्ण वारलेली असेल, कोणतीही सवाष्ण असेल, ती तुमची सासू असेल आणि जर सासऱ्यांच्या अगोदर सासू वारलेली असेल तर अशा वेळेस सासरे हे स्वतंत्र जेवतील, स्वतंत्र तिथीला जेवतील की सासूच्या तिथीवर जेवतील? तर मी आमच्याकडची पद्धत सांगते। आमच्या इकडे अविधवा नवमीला जर सासू अगोदर सवाष्ण वारलेले असतील, माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाई पण अगोदर वारलेल्या आहेत सासऱ्याच्या, तर अशा वेळेस आम्ही सर्व शास्त्रानुसारच आमच्याकडे जशी पद्धत आहे ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर अशा वेळेस आम्ही काय करतो, तर आमची अविधवा नवमीला आमचे सासरे आमच्या सासूच्या तिथीवरती जेवतात। आमच्याकडे जर सासू सवाष्ण वारलेली असेल तर सासरेही सासूच्या तिथीवरती जेवतात। वेगळे तिथीला आम्ही सासऱ्यांना जेवू घालत नाही। सासू आणि सासरे हे दोघेही एकाच तिथीला जेवतात, कारण की सवाष्ण जर वारली, आमच्याकडे असे समजले जाते की सवाष्ण जर वारलेली असेल तर सासऱ्यांनाही त्याच तिथीला जेवू घालायला चालतं, म्हणून आम्ही एकाच तिथीला अविधवा नवमीलाच सासू आणि सासऱ्यांना दोघींनाही जेवू घालतो। आणि जर सासरे वारलेले असतील तर आमचे दोघंही वारलेले आहे म्हणून आम्ही एकाच तिथीला जेवू घालतो। जर सासू वारलेली असेल आणि सासरे जिवंत असेल तर मग अविधवा नवमीलाच करायचे। पण जर दोघेही वारलेले असतील, जर सासूबाई जर नंतर वारलेले असतील आणि सासरे जर अगोदर वारलेले असतील तर अशा वेळेस आपण काय करायचे, तर बघा, त्यांचे स्वतंत्र तिथीलाच जेव घालायचं असतं। एकाच तिथीला ते दोघंही जेवणार नाही, स्वतंत्र तिथीला आमच्याकडे जेवतात। कारण की सासरे अगोदर वारलेले असेल तर ते वेगळ्या तिथीला जेवतील आणि सासू नंतर वारलेले असतील, समजा नवऱ्याच्या नंतर जर वारलेला असेल कोणी, तर मग तशा वेळेस आमच्याकडे स्वतंत्र तिथीलाच आम्ही पितृ जेवू घालतो किंवा श्राद्ध घालतो आणि जेवू घालतो। तर अशा वेळेस काय करायचं की आणि बघा, आम्ही सवाष्ण कशी जेवू घालतो, आमच्याकडची पद्धत मी तुम्हाला सांगते की आमच्याकडे जे आम्ही सवाष्ण वारलेले आहे त्यांच्यावरची एक आम्ही सवाष्ण जेवायला सांगतो आणि त्यांना बोलवतो आणि सासऱ्यांच्या नावाने एक पित्र जेवायला सांगतो, म्हणजे जेंट्स जेवायला सांगतो। असे दोघं जण आमच्याकडे जेवायला येतात आणि आम्ही त्यावेळेस ताट वाढतो आणि ताटासमोर रांगोळी काढतो, त्यांना जेवायला बसवतो आणि सासूचा फोटो, सासू सासऱ्यांचा दोघांचाही फोटो आम्ही अविधवा नवमीलाच मांडतो आणि त्यातच दोघांच्या समोर जो नैवेद्य दाखवतो आम्ही आगारी टाकतो आणि आमच्याकडे हा आगारी टाकावंच लागते आणि त्याशिवाय आमच्याकडे पित्र घातल्या जात नाही। आणि त्यावेळेस आम्ही काय करतो की कावळ्यांना हा घास दिला जातो, जो नैवेद्य आपण समोर फोटोच्या दाखवतो, तर दोघांच्याही स्वतंत्र नावाने आम्ही घास हा सर्व त्याच्यावर नैवेद्य दाखवायचा आणि तो आगारीवरती टाकायचा, म्हणजेच तो पित्रांपर्यंत जातो आणि तो कावळ्यांना घास टाकतो आणि बाकीचा आम्ही गायींना देतो आणि सवाष्णही जेवू घालतो। आणि कोणी जर तुम्ही सवाष्ण भेटले नसेल तर काय करायचं, तर तुम्ही सरळ नैवेद्य त्यांच्या फोटो समोर मांडायचा आणि गाईला घास द्यायचा। हे आणि सवाष्ण नाही भेटली तरी काही हरकत नाही, गाईच्या तोंडात दिलं तरीही तुम्ही सवाष्ण जेवू घातल्यासारखेच आहे। कारण बघा, सिटीच्या ठिकाणी आता गाई भेटणं इतकं सहज शक्य राहिलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला गाय शोधायची म्हटलं आणि असेल एखादी गाय जरी कोणी पाळलेली असेल तरी ते सहजासहजी असं अन्न देऊ देत नाही। म्हणून आपण अशा वेळेस प्रश्न पडतो की काय करायचं, तर तुम्ही घास फेका, त्यांच्या आगारी टाका त्यांच्या नावाने, म्हणजे आम्ही घास फेकणं म्हणतो, म्हणजे सगळं कालून घेतो आणि आगारी टाकतो आणि त्यांच्या नावाने कावळ्याला वरती घास ठेवतो। आणि बाकीचा जर तुम्हाला सवाष्ण नाही मिळाली तर आम्ही मग बघा, दूधवाले येतात तुमच्याकडे, सर्वात चांगला उत्तम मार्ग म्हणजेच सिटीमध्ये अजूनही दूधवाले येतात आणि दूधवाले भैया त्यांच्या आले तर त्यांना त्या दिवशी तुम्ही बघा, तेही नाही म्हणत नाही, आमच्याकडे नाही म्हणत नाही, त्यांना त्या दिवशी त्यांच्याकडे गाय असतेच। तर अशा वेळेस त्यांच्याकडे तुम्ही नैवेद्य तो दाखवलेला फोटो समोर देऊन टाकायचा आहे
आणि तो गाईला पर्यंत पोहोचायचा आहे. नाहीतर गाय तुम्ही कुठे असेल तर बघा त्यांना रिक्वेस्ट करायची आहे किंवा गाय शोधायची आहे. आणि नाहीतर दूधवाल्या भैयांकडे तो नैवेद्य द्यायचा आहे. तो दाखवला तरीही चालतो आणि गाईच्या तोंडात दिलं तरी सवाष्ण जेवल्यासारखेच असते. कारण बघा आजकाल सवाष्णही बरेच जण जेवत नाही. म्हणून अशा वेळेस आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो की आपण सवाष्ण शोधायची कुठनं, आणायची कुठनं, कोणाला तयार करायचं. तर अशा वेळेस तुम्ही गाईच्या तोंडामध्ये घास द्यायचा आहे. तो नैवेद्य फोटो समोरचा मांडून यथाशक्ती तुम्ही तो गाईच्या तोंडात द्यायचा आहे. दूधवाल्या भैयाकडे देऊन टाका, त्याला रिक्वेस्ट करा. आणि जर गाय नाहीच भेटली तर मग काय करायचं, किंवा दूधवाल्या भैयाने तो नैवेद्य नाहीच घेतला तर मग काय करायचं. तर आपण बघा फोटोला त्यांच्या नावाने नैवेद्य दाखवायचा आहे आणि दोघांच्याही नावाने नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तो नैवेद्य आपण गच्चीवरती ठेवून द्यायचा आहे. कारण आगारी टाकणं म्हणतात आमच्याकडे. तो पूर्ण नैवेद्याची आगारी टाका तुम्ही. आणि तो बघा मग कावळा येईल. कावळाही आजकाल सिटीमध्ये दिसत नाही. आणि तुमच्याकडे असेल तर खूपच उत्तम, चांगली गोष्ट आहे. आणि जर नसेल तर कोणतेही पक्षी मग त्याला खाऊ. ते आपण फक्त स्मरण करायचं की हा माझा नैवेद्य तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि स्मरण करून, आपल्या पितरांचे स्मरण करून तो नैवेद्य आपण आपल्या पक्ष्यांना वरती आगारी म्हणून टाकून द्यायचा आहे. मग त्याला दुसरे पक्ष खाऊन घेतील. असं आमच्याकडे जी पद्धत आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून सांगितलेली आहे. आणि आमच्याकडे बघा अक्षय तृतीयाला सवाष्ण जेवू घालतात. आमची सवाष्ण जर गेलेली असेल तर. आणि आपण संक्रांतीलाही जेवू घालतो आणि पितृपक्षातही श्राद्ध अविधवा नवमीलाही जेवू घालतो. पण आमच्याकडे दोन्ही वेळेस ओटी भरण्यात येते, संक्रांतीला आणि अक्षय तृतीयाला. मात्र आमच्याकडे पित्राला सवाष्णीची ओटी भरत नाही. ह्या दिवशी आम्ही ओटी भरत नाही. फक्त त्यांना हळदी कुंकू लावतो. आणि घरातले जेवढेही व्यक्ती असेल तेवढेही व्यक्ती आम्ही काय करतो की त्यांचे दर्शन घेतो. आमचे पित्र समान मानून त्यांचे आम्ही दर्शन घेतो. लहान असो मोठे असो, ह्या दिवशी प्रत्येक जण त्यांच्यापेक्षा मोठेही असेल तरी त्या दिवशी आम्ही त्यांचं रूप मानून त्यांचे दर्शन घेतो आणि त्यांना जेवू घालतो. अशी आमच्याकडे अविधवा नवमीची जी पद्धती होती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून तीच सांगितलेली आहे. तर तुम्हाला माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.